नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज अजून एक आईची रेसिपी येणार आहे. ती तुम्हाला दिसेलच की काय आहे ती. आता पुढे लागेल ती चालू आहे ती क्लिप पण रोजच्यासारखी. आणि आता मी सेम परत जिमलाच चाललो आहे. तर मी जिमला जातो आहे आणि आई घरी रेसिपी बनवेल म्हणजे पुढे बनवेल. आता एवढं लवकर नाही बनवलं सकाळी. तर चला, आपलं रोजचं रुटीन तेच. जिमला जातो आहे मी आता. म्हणजे श्री स्वामी समर्थ सर्वांना, ताईंना, दादांना. आज थोडी एक रेसिपी बनवू म्हटले सगळे मागता. हलवा बनवते, तुम्ही बघा. मी माझ्या पद्धतीने बनवते, कसा काय तुम्ही मला सांगा. पण म्हटले पहिली रेसिपी करायची आणि पहिलं मी स्वतः शूट करते. आणि म्हणजे थोडीशी मला यशने आयडिया दिली, असं कर तसं कर, थोडी ट्राय करायला लागले. का तर त्याला वेळच भेटत नाही. मग मला बोलतो तू आता सगळे काय बोलतात की आईला दाखव, आईची रेसिपी दाखव, आईचं रुटीन दाखव. तर तो सारखं मला नाही, म्हणजे त्याचं माझं ताळमेळच बसत नाही. म्हटलं थोडा प्रयत्न मी पण करून बघते. तुम्ही एवढं सगळं प्रेम देताय तर मी पण थोडंसं हे करून मी पण रोज तुमच्या भेटीला येणार, तुम्ही मला बघणार. आणि तुमच्या कमेंट वगैरे इतक्या छान येतात ना, आईसाठी, दादांसाठी वगैरे एवढ्या सुंदर येतात ना. त्याच्यासाठी सांगते, अगदी हृदयातून आभारी मी तुमची. खूप छान कमेंट करतात, अगदी खूप आपुलकीने एवढ्या छान कमेंट करतात, खूप सुंदर वाटतं. आणि आता आज आपण सुरुवात करू गाजराचा हलवा. आणि आपली पितळेची कढई भाऊनी मला दिलेली. तर म्हटले गोड वस्तू बनवायची, सोनाची भाऊची आठवण याच्यामध्ये. या कढईत ना शक्यतो मी जास्तीत जास्त गोडाचेच प्रकार बनवते. म्हणजे जो नैवेद्य जातो आपल्या स्वामी महाराजांना, आपल्या भगवंताला जो नैवेद्य, म्हणून ती कढई अशी नॉनव्हेजला वगैरे जास्त वापरत नाही. कमीत कमी गोडाच्या वस्तूला वापरते मी जास्त. ठीक आहे, चला आता सुरुवात करू. तुमच्याशी बोलता बोलता मी करते. मी बघा माझ्या पद्धतीने करते कसा. पण काय होतंय, यश गोड खात नाही, अजिबात गोड खात नाही. मला शुगर असल्यामुळे मला पण जास्त गोड खायचं नाही. आणि यांना गोड म्हटल्या बिलकुल नको. काय यशच्या पप्पाला गोड नको काही. मग आपण म्हटले एक सुरुवात करायची तर गोडानेच करायची. कोणी खाऊ दे नाही खाऊ दे, नैवेद्य दाखवायचा आणि थोडासा आपण खायचा. झालं. बघा मी आता सुरुवात करते. आता पहिलं तर मी ना मी हे करायचं विसरले तुम्हाला. दुपारीच मी गाजर वगैरे किसून ठेवलेली. जसा वेळ भेटतो ना कामातून, यश जिममधून आला नव्हता तोपर्यंत म्हटली मग बसली तर जरा मी गाजर वगैरे किसून ठेवली. एक एक काम थोडंसं कमी व्हावं म्हणून. संध्याकाळचं बरंच काय काय असते. तर मी तूप घालते. तूप घातलं ना छान कलर येतो गाजरला, असा लालसर छान कलर येतो. तूप घातलंय, तूप वितळलंय. आता मी गाजर त्यात पहिले सगळे परतून घेते. थोडेसे तुपात गाजर परतवले ना, कलर पण छान येतोय. आणि इथे गॅसवर थोडंसं काळं होतं, तुम्हाला दिसतंय थोडं, पण मला जरासं काळं वाटतं. हे याची सावली इकडे येते, तर असा संध्याकाळच्या वेळेस थोडासा काळोख असतोय. आणि सकाळी बाकीच्या दुसऱ्याच कामामध्ये असेल असं एक्स्ट्रा काही करता येत नाही. सकाळच्या वेळेला नॉर्मल जेवण असतं. यशला एकदम साधं जेवण लागतं. पण तरी ते मी ट्राय करेन रोज तुम्हाला एक तरी काहीतरी रेसिपी, जे म्हणजे आम्हीच खात, असं स्पेशल काही नसतं, साधं जेवण असते. पण एक तरी रेसिपी अशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघू कितपत जमतं. पहिले तर मी हा जो व्हिडिओ बनवते मी स्वतः डेअरिंग केली, बघूया कसा होतोय. मला सांगा, मला जमलं का शूट घ्यायला, बनवायला आणि बोलायला. मेन म्हणजे बोलायला. असं नाही का आपल्याला एवढी सवय नाही ना याची, तरी सोनाच्या व्हिडिओमध्ये येऊन त्यानंतर आता दादाच्या थोडंसं यशच्या याच्यामध्ये जरा थोडी सवय करते. बघूया. पण तुम्ही मला सांगा जमतंय का मला. असं तुपात थोडा वेळ परतायचं. जरा परतलं की असं एकदम ते पाणी सुटतं ना, जरा पाणी सुकोपर्यंत. जसं पाणी सुटतं तसा छान कलर येतो.
लालसर एकदम छान कलर येतो. थोडासा परतला. जरासं नमक फक्त नावाला जरासं पण पाहिजे. नमक घातले थोडंसं. तुम्हाला दिसतंय की नाही मला काही आयडिया नाही अशी याचं काही, पण बघा मी थोडंसं कॅमेरा पुढे घेऊन दाखवते की इथं जवळ दिसतंय का. आणि याला थोडासा वाफ येऊ देते. काहीच न घालता थोडंसं वाफू द्यायचं. आणि दूध गरम करून घेते जरा. दूध थोडंसं एकदम म्हणजे गरम याच्यामध्ये आपण थंड दूध नको घाललं, फ्रीजमध्ये होतं, मग गरम करून घेते जरा दूध थोडंसं. जेवढं पाण्याने सुक्क होतं ते, जेवढं पाणी त्याचं जातं तर असा कलर चांगला येतो. एकदम असं पांचट पांचट नाही होत. पाणी पहिलं सुक्क होऊ द्यायचं, त्यानंतर मग दूध थोडं दुधामध्ये शिजू द्यायचं. दूध बघूया आता, दाखवते मी तुम्हाला. आणि हे काजू आणि बदाम मी भिजत घातले होते, म्हणजे बदामाचे साल निघतात. ते साल यांना आवडत नाही असं दाताखाली आलेलं. मग आता हे सोलून मी याचे काप करते, बारीक कापून दाखवते मी तुम्हाला. याचे साल काढून, साल काढले ना तर मग त्याच्यामध्ये पण असं वरती दिसत नाही, छान दिसतं व्हाईट. काजू आणि बदाम एकसारखे वाटतात ना, मग असे चांगले वाटतात. सालापेक्षा ना असे चांगले वाटतात. आणि लगेच त्याच्यामध्ये नरम पण होऊन जातात. कच्चे घातले की थोडे असे टचटच लागतात तोंडामध्ये. आता बघा बऱ्यापैकी एकदम पाणी आटलंय. काहीच पाणी त्याला, जे गाजरचं पाणी सुटतं ना स्वतः, त्याचं अंगचं पाणी होतं आपण, तर ते पाणी आता एकदमच नाही राहिलं. आता येत बघा, म्हणजे मी तरी असंच करते. म्हणजे जेव्हापासून जे करते तर असंच करते. त्याच्यापेक्षा काही वेगळ्या आणि खूप पद्धती असू शकतात, पण माझी जी ठरलेली पद्धत आणि जी घरात आवडती. आता यश काय, जी मुळे खात नाही काही, आणि तर यशला हे सगळं खूप म्हणजे त्याची एकदम आवडीच्या वस्तू आहे. हो, पण काय पर्याय नाही आहे, खाता नाही येत त्याला. त्याला कसं त्याचं वजन वगैरे त्याला सगळं मेंटेन ठेवावं लागतं. साखरेचा प्रकार एक किंचित, देवाचा प्रसाद म्हणून सुद्धा तोंडात घालत नाही गोड, अजिबात नाही. आता दूध तापलंय तिकडे. ह्या पकडीन धरते. जास्त मोठा असेल ना तर ही थोडी कधी कधी धोका देते, मग ही आपली एकदम परफेक्ट असते. साई पण टाकली म्हणजे चांगलं असं खव्यासारखं छान वाटतं. आता 1 लिटर दूध होतं तापवलेलं मी, तर थोडंसं ठेवले सकाळच्या चहाला. सकाळी दूधवाले आमचे थोडेसे उशिरा येतात, मग मला माझ्या चहासाठी ठेवले मध्ये. दुधामध्ये असा आता दूध घातले, परत झाकण ठेवले जरा वेळ, आणि थोडासा गॅस बारीक करून गॅस बारीक ठेवलाय. आता 5 मिनिट तरी असं बारीक गॅसवर आणि झाकण ठेवून शिजू देते. बऱ्यापैकी दूध आटलंय, बऱ्यापैकी कमी झाले. आता थोडंसं राहिले तर त्याच्यामध्ये मी हे काजू बदाम कापलेत बघा. सालं काढले होते ना त्याची, दिसतात का, लाईट येते इथे जास्त. तरी काजू बदाम कापले. आता हे त्यात घालते आणि थोडीशी शिजून निघतील चांगले.
घेतलं गळा करून. आता वरून साखर घालते. माझं आहे ना हे साखरीला वगैरे असं काही मोजमाप नसतं की मेजरनी घाला. साखरेचा असं कोणताही पदार्थ बनवणे माझ्याकडून होत नाही की असं एवढंच घ्या तेवढंच घ्या, कधीच नाही झालं. म्हणून मी आपला अंदाजे असं घ्यायचं, किती वस्तू किती त्यात किती टाकायची असं अंदाजानेच कळतं मला. असं मेजर घेऊन नाही काय करू शकत. अंदाजे तर टाकली मी, कारण मी पण खाणार आहे थोडं, तर थोडी कमीच साखर टाकावं लागणार आहे. अंदाजे टाकली, बघू किती गोड होतंय. आणि ती असे वाटते की कमी आहे, खूपच कमी होईल. जरा टाकली आणि थोडंसं जरा गोड पण खाल्लं बरं वाटतं, नाही खाता येत. आता साखर घालून परत जरा झाकून ठेवते. आता साखरेच्या आणि दुधाच्या पाण्यामध्ये शिजेल, मऊ होतो, एकदम छान होतो. कुकरला पण करते मी, पण कधी कधी काय होतं ते कुकरचं शिट्टीतून दूध वरती येतं थोडंसं, मग ते वरती झाकण वगैरे खराब होतं. कधी येतं कधी नाही येत, पण मला असं वाटतं हे मला बरं वाटतं, अशी सवय झाली मला. आता आपला हलवा एकदम आता सुक्का झाला आहे, एकदम म्हणजे एकदम सुक्का पण नाही करायचा, मग ते थोडासा ओला आहे. तर त्याच्यामध्ये मी जराशी आपली वेलची पावडर, खूप नाही, घरात जास्त वेलची कोणाला आवडत नाही, मलाच लागते. मी अशी चहासाठी मला बरणी बनवून ठेवते, मला रोज सकाळी चहा मिळेल. घरात जास्त कोणाला वेलची फ्लेवर हा आवडत नाही, काहीच नाही, सिंपल पाहिजे असं एकदम प्लेन. असं काही कुठले फ्लेवर नको असतात की काही आपण गोड शिरा वगैरे बनवू, काय कशाचं त्यांना फ्लेवर नाही आवडत, एकदम सिंपल. आणि हे थोडंसं केसर, जर मला आवडतं असं गोड वस्तू केसर घालायला, चांगलं वाटतं. रात्री पण मी आणलं आहे, सामान घ्यायला गेलेली, ते काय त्यात दिसून नाही येत आहे, पण असं थोडंसं छान वाटतं, मला आवडतं खिरीमध्ये वगैरे. केसर छान वाटतं, एवढं तर काही त्यात कळून येत नाही. आता पूर्ण सुक्का झालाय. आता पहिला नैवेद्य काढायचा. नैवेद्य काढते, पण मी असं एकदम गरम गरम नैवेद्य कधी महाराजांपुढे ठेवत नाही, की देवाने थंड होऊ देते, कारण माझ्या मनाला पटत नाही एकदम गरम नैवेद्य इथून घ्यायचा तिकडे नेऊन ठेवायचा, काय माहिती नाही होत माझ्याकडून. थंड होऊ देते, भले दूध साखर जरी ठेवली तरी पण ती थंड करते, मग मी नैवेद्य ठेवते. कोणतीच वस्तू मी अशी गरम नाही ठेवत. तर आता पहिला आपल्या देवाऱ्यामध्ये आणि महाराजांनी काढून ठेवते, थोडा थंड होते, फॅन खाली ठेवते, मग पटकन थंड होईल. मग हाच घेऊन आम्ही खाणार नैवेद्यानंतर, हाच आम्ही खाणार. जरा पहिला आता मी फॅन खाली ठेवते. असं खाणार नाहीये, यश खात नाही, ती खात नाही, मला एकदम थोडंसं खायचं आहे. मग काय करायचं, मग थोडं आपल्या इथं तिन्ही घरी वाट्या भरून देते. हे बघा, 3 घरी 3 वाट्या, आणि हा एकदम थोडासा ठेवला मी, घरात कोणीतरी खाईल म्हणून आपलं
तर आम्ही जास्त कोणी खात नाही गोड. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.